नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी ट्रिक्स या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत। मी अजय कुमार गोसावी। आज आपण काही महत्त्वाचे प्रश्न येणाऱ्या स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त ठरतील ते बघणार आहोत। ते प्रश्न पाहण्या अगोदर एक महत्त्वाची अपडेट ती म्हणजे तुम्ही जर आमचं आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर नक्की करा। एमटी नसेल तर ते एक नक्की करा। एमपीएससी ट्रिक्स बाय अजय कुमार या नावानं अँड्रॉइड ॲप आहे। गुगल प्ले स्टोअर वर जाऊन तुम्ही ते ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता। या ऍप्लिकेशनवर गेल्यावर तुम्हाला जो स्टोअर सेक्शन आहे या स्टोअर सेक्शन मध्ये गेल्यानंतर वेगवेगळे कोर्सेस खूप कमी किमतीमध्ये आपल्या लेक्चरला सुरुवात करूया। आपला आजचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे प्रश्न नीट समजून घ्या। महाराष्ट्रातला रेगूर मृदेचा रंग प्रामुख्याने कोणत्या घटकामुळे, रेगूर मृदा आहे ना याचा रंग कोणत्या घटकामुळे काळा असतो असं म्हटलेलं आहे। ठीक आहे, आणि तुम्हाला विचारलेलं आहे। आता याच्यामध्ये तुम्ही जर पर्याय बघा, पर्यायावरून उत्तर सोडवता येतं ह्याच्यावर। ठीक आहे, तर याच्यामध्ये ह्युमसचं प्रमाण जास्त असल्यामुळं, लोह आणि टिटॅनियम संयोगाच्या उपस्थितीमुळे, मॅग्नेशियमचं प्रमाण जास्त असल्यामुळे, काय कॅल्शियम कार्बोनेट। तर तुम्हाला बेसिक माहित असायला पाहिजे की काळा रंग हा टिटॅनियम संयोग उपस्थित आणि लोह, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे। आता याच्यामध्ये तुम्ही घटक तुम्हाला काय होईल की पर्याय क्रमांक 1 मध्ये काय म्हटलंय, ह्युमसचं प्रमाण जास्त असल्यामुळे। आता एक लक्षात घ्या, महाराष्ट्रातली जी रेगूर मृदा आहे याच्यामध्ये ह्युमसचे प्रमाण कमी जास्त असतं। ओके, कमी जास्त असतं, जास्त म्हणजे कमी जास्त प्रमाण त्यामध्ये राहू शकतं कारण त्याच्यामध्ये धातूचे ऑक्साइड्स आहेत। पण त्याचं करेक्ट आन्सर येतं पर्याय क्रमांक 2। ओके, की टिटॅनियम आणि लोह यांच्या संयोगाच्या उपस्थितीमुळे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर असणार आहे। आपला पुढचा प्रश्न बघा, रेगूर मृदेची निर्मिती महाराष्ट्रातील कोणत्या प्रमुख खडकाच्या विदारणामुळे झालेली आहे असं म्हटले। रेगूर मृदेची म्हटलेलं आहे। ठीक आहे, महाराष्ट्रातल्या कोणत्या प्रमुख खडक, आता महाराष्ट्रामध्ये जो दख्खनच्या पठारावरील खडक आहे त्याला काय म्हणतो आपण, बेसॉल्टचा खडक म्हणतो। ओके, बेसॉल्टचा खडक मेन आहे तो। ओके, आणि या बेसॉल्टच्या खडकाचा जो अग्निजन्य खडक आहे, हा अग्निजन्य, कारण लावारस ज्वालामुखीच्या उद्रेकातून जो लावारस आला त्या लावारसापासून या खडकाची निर्मिती झालेली आहे आणि या खडकामुळेच ऍक्च्युली महाराष्ट्रामध्ये रेगूर मृदेची निर्मिती झालेली आहे, कारण ह्या अग्निजन्य खडक आहे याचं विदारण झालं आणि त्याच्यापासूनच रेगूर मृदेची निर्मिती झाली। मग ऑप्शन पैकी इथं बेसॉल्ट कुठं दिसतंय तर तिथं पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसते, म्हणून याचं करेक्ट आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक 3। बेसॉल्ट आणि अग्निजन्य हा खडक इथं तुम्हाला तिथं त्याचं पर्याय क्रमांक उत्तर असणार आहे। ह्याच्यामध्ये ग्रेनाइट, आता कसं असतं माहिती का, काही प्रमाणात हा जो ग्रेनाइट अग्निजन्य खडक आहे ग्रेनाइट, त्याच्यामधून काळ्या मातीसारखे मृदेसारखे गुणधर्म असलेली मृदा तयार होते, पण मुख्यतः बेसॉल्टमुळे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर आहे। पुढचा प्रश्न रेगूर मृदेवरच आधारित असणारा तो बघूया। प्रश्न होता, रेगूर मृदेचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य कोणते आहे जे तिला कोरडवाहू शेतीसाठी उपयुक्त बनवते। आता रेगूर मृदा काय आहे, जलद निचरा होणं नाही, पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त आहे, हे लक्षात ठेवा। रेगूर मृदेमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त आहे, त्यामुळे हे महत्वाचं आहे, कारण याच्यामध्ये काय असतं तर चिकणमातीचं प्रमाण म्हणजे क्ले किंवा त्याला आपण काय म्हणतो, चिकणमाती म्हणतो, या चिकणमातीचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे पाणी धरून ठेवण्याची क्षमता, हाय पॉवर रिटेन्शन कॅपॅसिटी त्याच्यामध्ये जास्त असते। ओके, आणि पावसाच्या पाण्यावर दीर्घकाळ पीक जगण्यास सुद्धा मदत होते। कमी सुपीकता नाही, सुपीकता चांगली असते, कमी सुपीकता नाही, वाढल्यावर कठीण होणे नाही, ते उगाच तुम्हाला कन्फ्यूज करायला दिले। पण रेगूर मृदेचं जे सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य कोणतं असं जेव्हा विचारलं जाईल तर त्याच्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते। मग आता आपण बघूया या रेगूर मृदेमध्ये कोणते पोषक तत्व कमी प्रमाणात आढळतात, कोणते पोषक तत्व जास्त प्रमाणात आढळतात, या मृदेचा पीएच कसा असतो हा घटक आपण आता पाहूया। प्रश्न काय, रेगूर मृदेमध्ये कोणत्या पोषक तत्वाचं प्रमाण कमी आढळतं, कमी कोणत्याही आढळतं। चुना दिले, मॅग्नेशियम दिले, नायट्रोजन दिले, पोटॅश दिले। तर तुम्हाला याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, रेगूर मृदा अशी आहे या मृदेमध्ये चुन्याचं प्रमाण जास्त पाहायला मिळतं, मॅग्नेशियमचं प्रमाण जास्त पाहायला मिळतं, पोटॅशचं प्रमाण सुद्धा जास्त पाहायला मिळतं। पण याच्यामध्ये तुलनेनं कमी काय असतं तर एक तर नायट्रोजन असतं। ओके, नायट्रोजनचं प्रमाण कमी असतं। त्याच सोबत आणखी एक महत्वाचा घटक येतो तो म्हणजे फॉस्फरसचं प्रमाण सुद्धा या मृदेमध्ये कमी असतं। फॉस्फरसचं प्रमाण
कमी असतं, फॉस्फरसचं प्रमाण काय असतं, कमी. म्हणजे कोणते दोन महत्वाचे घटक आहेत की ज्याचं प्रमाण कमी असतं, एक तर नायट्रोजन आणि दुसरा म्हणजे फॉस्फरस. हे दोन घटकाचं प्रमाण कमी असतं आणि म्हणून तर काय होतं माहितीये का, या रेगुर मधल्या आपण बघ पिकांना हे देतो ना, खतं देतो, नायट्रोजन आणि फॉस्फरयुक्त खताची गरज भासते, कारण त्यांचं प्रमाण यामध्ये कमी असल्यामुळं NPK आपण जे म्हणतो ना देतो खतं, ते त्यामुळे देतो, कारण यांचं प्रमाण कमी आहे. घटक लक्षात आला का? म्हणजे रेगुर मृदेमध्ये कोणत्या घटकाचं प्रमाण जास्त आहे असं जर तुम्हाला प्रश्न विचारला तर तुमचं उत्तर काय असणार? चुना, मॅग्नेशियम, पोटॅश यांचं प्रमाण जास्त आहे. कोणत्या पोषक तत्वाचं प्रमाण कमी आहे म्हटलं तर एकच लक्षात ठेवायचं, नायट्रोजन आणि फॉस्फरस या घटकाचं प्रमाण कमी आहे. मग कोणतं पीक या मृदेमध्ये येतं त्यावर प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न बघा, महाराष्ट्रातील कोणत्या पिकासाठी रेगूर मृदा सर्वाधिक उपयुक्त आहे? कोणतं पीक आहे की ज्याच्यासाठी रेगूर मृदा ही सगळ्यात महत्वाची मानली जाते? तर ऑब्विसली ते पीक असणार आहे कोणतं, तर ते कापूस आहे. कापूस पिकासाठीच महत्वाचं आहे. रेगूर मृदेचं वैशिष्ट्य काय आहे? तर पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त आहे ना, पाणी धरून ठेवण्याची क्षमता, ठेवणे याची क्षमता ही रेगूर मृदेमध्ये जास्त आहे. म्हणून त्याला ह्या ज्या कापूस पिकाला आवश्यक असणारी खनिज आहेत ना, तर ही ठेवलं जातं. म्हणून तर असं म्हटलं तर बघा, रेगूर मृदाला कापसाची काळी मृदा असंही म्हटलं जातं. रेगूर मृदेला कापसाची काळी मृदा असंही म्हटलं जातं, कारण पाणी धरून ठेवण्याची क्षमता या मृदेमध्ये जास्त आहे. महाराष्ट्रातला विदर्भ घ्या किंवा मराठवाड्यातला कापूस घ्या, हा जो पट्टा आहे उत्पादक पट्टा, म्हणजे मराठवाडा, विदर्भ या भागामध्ये कापसाचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. पुढचा प्रश्न बघूया, रेगूर मृदेचा पीएच कसा असतो त्यावर. पुढचा प्रश्न आहे तुम्हाला, रेगूर मृदेचा पीएच साधारणपणे कोणत्या प्रकारचा असतो? म्हणजे ऍसिडिक असतं, न्यूट्रल असतं, अल्कलाइन असतं का अति आम्लधर्मी असतं? त्याच्यावरनं तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकता. याचं करेक्ट आन्सर येतं हे अल्कलाइन असतं. अल्कलाइन असतं. अल्कलाइन असतं म्हणजे हा पीएच कसा असतो तर तो 7.5 ते 8.5 किंवा त्याहूनही अधिक असतो. ओके, 7.5 ते 8.5 किंवा त्यावेळी अधिक असतं. पण असं का होतं या मृदेमध्ये पीएच एवढा जास्त का असतो? त्याचं रिझन आहे एक तर कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम या मृदेमध्ये असणारं कॅल्शियम कार्बोनेट आणि मॅग्नेशियम कार्बोनेट यांच्या उपस्थितीमुळं, मॅग्नेशियम कार्बोनेट यांच्या उपस्थितीमुळं हे इथे लक्षात घ्या. ओके, घटक लक्षात आला का? कॅल्शियम कार्बोनेट आणि मॅग्नेशियम कार्बोनेटच्या उपस्थितीमुळे याचं अल्कलाइन असतं मृदा, पीएच 7.5 ते 8.5 किंवा त्याहूनही अधिक असतो. तर हे त्याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. प्रश्न काय आहे बघा, महाराष्ट्रातील रेगूर मृदा कोणत्या प्राकृतिक विभागामध्ये फिजिओग्राफिक डिव्हिजन्समध्ये प्रामुख्याने आढळते? आता महाराष्ट्राची रेगूर मृदा कुठं आढळणार आहे? तुम्ही थोडंसं लॉजिकली विचार करा. कोकण किनारपट्टी आणि पश्चिम घाट, म्हणजे इथं कोकण किनारपट्टीला पाऊस जास्त असतो, म्हणजे इथं जांभी मृदा किंवा या ठिकाणी आपण त्याला काय म्हणतो, लॅटेराइट सॉइल असं म्हणतो, लॅटेराइट. ओके, तर ही मृदा तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे. म्हणजे हा ऑप्शन तर येणार नाहीये. ओके, ऑब्विसली सातपुडा पर्वतरांग, वेगवेगळ्या डोंगर माथ्याची मृदा तिथं तुम्हाला पाहायला मिळते. सह्याद्रीचा पूर्वेकडचा भाग पण दिलाय. पण इथं एक ऑप्शन तुम्हाला लगेच लक्षात येईल ना, दख्खनचा पठार जो मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ असं दिले. याचा अर्थ पर्याय क्रमांक बी हे तुमचं करेक्ट आन्सर या ठिकाणी असणार आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ ज्या ठिकाणी बेसॉल्ट खडक मोठ्या प्रमाणावर आहे, कारण रेगूर मृदा ही तयार कशामुळे होते आहे? ह्या जो बेसॉल्ट खडक आहे या बेसॉल्ट खडकाच्या विदारणामुळेच तर ऍक्च्युली रेगूर मृदा तयार होते. मग बेसॉल्ट खडक कुठं जास्त पाहायला मिळेल? मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ. म्हणून याचं करेक्ट आन्सर येणार आहे पर्याय क्रमांक बी हे तुमचं करेक्ट आन्सर आढळणार आहे. ठीक आहे. कोकण किनारपट्टी येणार नाही, कारण जांभी मृदेमध्ये लॅटेराइट सॉइल असं आपण त्या मृदेला असं म्हणतो. एमपीएससी कधी कधी लॉजिकली प्रश्न विचारते त्या टाईपचा प्रश्न, रेगूर मृदेला कापसाची काळी मृदा का म्हणतात? कारण ती फक्त कापूस पिकवण्यासाठी वापरली जाते. फक्त शब्द वापरलाय, कारण कापसाची वाढ या मृदेत चांगली होते, कारण कापूस पिकल्यावर तिचा रंग काळा होतो
आणि ती कापूस उत्पादनावर खराब होते. उत्पादन हे सगळं चुकीचं आहे. इथं करेक्ट आन्सर काय असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक बी. पर्याय क्रमांक ए चुकीचं काय? फक्त कापूस पिकवण्यासाठी वापरली जात नाही. फक्त शब्दप्रयोग तुम्हाला एमपीएससी आपल्या प्रश्न विचारण्याची टेक्निक आहे एमपीएससीची, त्याच्यावर आधारित. म्हणून या प्रश्नाचं करेक्ट आन्सर तील कोणत्या खनिजामुळे तिला काळा रंग प्राप्त होतो? कोणतं खनिज आहे की ज्याच्यामुळे काळा रंग प्राप्त होतो? क्वार्ट्ज, फेल्सपारा, बरक तुम्हाला असे ऑप्शन दिलेले आहेत. तर तुम्हाला याच्यावर एमपीएससीला हे पीवायको आहे टिटॅनिफेरस मॅग्नेटाइट. कशामुळे? टिटॅनिफेरस मॅग्नेटाइटमुळे तिला काळा रंग प्राप्त होतो, जो बेसॉल्ट खडकातून येतं. ठीक आहे, रेगूर मृदा बेसॉल्ट खडकापासून तयार झालेली आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न होता, खालीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्रातील रेगूर मृदेच्या प्रदेशात मोडत नाही? आता अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव आणि सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोणती मृदा आढळते? कारण इथं जांभी मृदा आढळते, किंवा याला लॅटेराइट सॉइल असं म्हटलं जातं. लॅटेराइट सॉइल असं म्हटलं जातं, रेगूर मृदा नाही. त्यामुळं रेगूर मृदा कुठं आढळते? महाराष्ट्राचा दख्खनच्या पठारी प्रदेशात आढळते. मग याच्यामध्ये अहमदनगर येणार आहे, औरंगाबाद येणार आहे, सातारा, जळगाव येणार आहे. येणार काय नाहीये? सिंधुदुर्ग येणार नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न बघा, रेगूर मृदेमध्ये कोणत्या पोषक द्रव्याची कमतरता असते? मगाशीच आपण बघितलं होतं. रेगूर मृदेमध्ये कशाची कमतरता असते? तर नायट्रोजन आणि फॉस्फरस. म्हणून तर नायट्रोजन आणि फॉस्फरयुक्त खतं दिली जातात. ओके, समृद्ध तुम्हाला बाकी कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम हे पोषक द्रव्ये जास्त असतात. ओके, सिंपलचा घटक आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या कृषी हवामान विभागामध्ये रेगूर मृदेचा जास्त प्रभाव दिसून येतो? म्हणजे कोणत्या ॲग्रो क्लायमॅटिक झोनमध्ये रेगूर मृदेचा जास्त प्रभाव दिसून येतो? कोकणमध्ये रेगूर मृदा येणारच नाही ना. कोकणमध्ये म्हटल्यानंतर इथं जांभी मृदा तुम्हाला जास्त बघायला मिळेल. घाटमाता विभाग, पूर्व विदर्भ विभाग, पण सगळ्यात महत्वाचा घटक येतो तो म्हणजे पर्याय क्रमांक 4 पश्चिम महाराष्ट्र पठार आणि या मराठवाडा विभागामध्ये तुम्हाला ते जास्त बघायला मिळून येतं. रेगूर मृदेला काळ्या रंगामुळे तर त्याला ब्लॅक सॉइल असंही म्हटलं जातं, पर्यायी नाव वापरलं जातं. तर हे तुम्हाला एलिमिनेट करता आलं पाहिजे की तुम्हाला घाटमाताचा विभाग म्हटलं तरी पाऊस जास्त पडतो, आणि पाऊस जास्त पडत असेल तर जांभी मृदा तिथं तुम्हाला जास्त बघायला मिळते. पूर्व विदर्भ विभाग येणारच नाही. पश्चिम महाराष्ट्र पठार आणि मराठवाडा विभाग, कारण बेसॉल्ट खडकाच्या विधारणातूनच ऍक्च्युली रेगूर मृदा तयार झालेली असते. म्हणजे ऑप्शन एलिमिनेट करून सुद्धा तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकताय. आता झालेल्या घटकावरच काही 1-2 प्रश्न घेऊया आणि मग पुढे जाऊया. प्रश्न काय होता? रेगूर मृदेमध्ये कोणत्या सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण कमी असतं? आता रेगूर मृदेमध्ये सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, ह्युमसचं प्रमाण कमी असतं. कशाचं प्रमाण कमी असतं? ह्युमसचं प्रमाण यामध्ये कमी असतं. म्हणून तर नायट्रोजनचं प्रमाण पण कमी असतं. ओके, फॉस्फरसचं प्रमाण पण कमी असतं. तर हे कोणत्या याचं प्रमाण कमी असतं? ह्युमसचं प्रमाण यामध्ये कमी असतं. म्हणजे जरी ही मृदा पोषक तत्वांनी समृद्ध असली तर काही सेंद्रिय पदार्थ ह्युमस, नायट्रोजन, फॉस्फरस यांचं प्रमाण कमी पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातल्या जांभी मृदेचा रंग खालीलपैकी कोणत्या घटकामुळे लालसर किंवा तपकिरी असतो? म्हणजे जांभी मृदेचा आता आपण एक मृदा बघितली, रेगूर मृदा. जांभ्या मृदेचा रंग कशामुळे असतो? पोटॅश, कॅल्शियम, लोह ऑक्साईड का सेंद्रिय पदार्थ? आता जांभी मृदा जर म्हटलं तर तिथं तुम्हाला लोहाचं प्रमाण, लोह ऑक्साईडचं प्रमाण जास्त असतं, त्याच्यामुळं तिथं जांभी मृदा येणार आहे. ठीक आहे, जांभ्या मृदेमध्ये लोह ऑक्साईड असू द्या किंवा ॲल्युमिनियम ऑक्साईड असू द्या, ॲल्युमिनियम ऑक्साईड यांचं प्रमाण तुम्हाला तिथं जास्त बघायला मिळतं. उच्च तापमान आणि ती मृदा कुठं पाहायला मिळते माहिती आहे का? एक तर तापमान जास्त, पर्जन्यमान जास्त अशा प्रदेशामध्ये काय होतं तर जांभी मृदा तयार होते. कसं असतं? उच्च तापमानाने जास्त पर्जन्यमान असलेल्या प्रदेशात खडकांचं तीव्र अपक्षय होतं, म्हणजे खडक झिजून जातात आणि हे ऑक्साईड तयार होतात, लोह ऑक्साईड आणि ॲल्युमिनियम ऑक्साईड, आणि त्याच्यापासूनच ही जांभी मृदेचा रंग हा लाल तुम्हाला त्या ठिकाणी लालसर पाहायला मिळतो. मग आता ही जांभी मृदा महाराष्ट्रात प्रामुख्यानं कोणत्या प्रदेशात आढळते त्याच्यावर आपण एक प्रश्न बघूया. प्रश्न आहे, महाराष्ट्रात जांभी मृदा प्रामुख्यानं कोणत्या प्रदेशात आढळते? विदर्भ, मराठवाडा, दख्खनचं पठार आणि कोकण किनारपट्टी आणि पश्चिम घाट. जिथं पर्जन्यमान जास्त असतं म्हणजे कोणता ठिकाण आहे? कोकण किनारपट्टी आहे ना. कोकण किनारपट्टी आणि पश्चिम घाटाचा पश्चिम उतार, कारण ज्या ठिकाणी पाऊस जास्त आहे,
हवामान उष्ण आहे अशा प्रदेशामध्ये ही पाहायला मिळते. ठीक आहे, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी हे जिल्हे तुम्हाला जास्त फेमस आहेत जांभी मृदेसाठी. मग आता बघूया आपण जांभी मृदेची वैशिष्ट्य, त्याच्यावर आधारित प्रश्न. प्रश्न काय आहे बघा. प्रश्न आहे जांभी मृदेची प्रमुख वैशिष्ट्य कोणती आहे. आता याच्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता, चिकणमातीचा पोत. आता पाणी धरून ठेवण्याची क्षमता, चिकणमातीचा पोत म्हटलं तर हे रेगूर मृदेसाठी चांगला घटक आहे ना, त्याच्यामुळे जांभी मृदेचं वैशिष्ट्य नाही आहे. जांभी मृदा अल्कधर्मी आणि कापसासाठी उपयुक्त कोणती असते, रेगूर मृदा असते. त्याच्यामुळं हे पर्याय तुमचं उत्तर येणार नाहीये. म्हणजे इथं तुमचं उत्तर काय असणार आहे, एक तर सुपीकता कमी, आम्लधर्मी, सच्छिद्र आणि वाळूमय ते पैठायुक्त पोत, हे तुम्हाला तिथं उत्तर असणार आहे. पाणी सहज मुरतं. ओके, ह्या मृदेमध्ये कारण या मृदेमध्ये पाणी सहज मुरतं आणि जे जलधारण क्षमता आहे ती कमी असते त्याच्यामुळं. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे इथं आम्लधर्मी म्हणजे ऍसिडिक असते. ही मृदा कशी असते, ऍसिडिक असते. म्हणून तर कापूस किंवा अशी पिकं ह्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत का, मिळणार नाहीत. हे तुम्ही इथं लक्षात ठेवा. म्हणजे जांभी मृदेची प्रमुख वैशिष्ट्य काय म्हणू शकतो तुम्ही, एक तर सुपीकता कमी, आम्लधर्मी, सच्छिद्र आणि वाळूमय ते पैठायुक्त पोत तुम्हाला यामध्ये बघायला मिळतो. कारण पर्जन्यमान जास्त असतं. काय झालंय तर इथं जास्त पर्जन्यमान आहे, जास्त पाऊस आहे, त्याच्यामुळे जे पोषक तत्व आहेत ना या मृदेमध्ये राहत नाहीत, ते वाहून जातात, पोषक तत्व वाहून जातात. ओके, त्यामुळे या मृदा आम्लधर्मी बनते लगेच. तिचा पोत सुद्धा सच्छिद्र आणि वाळूमय पैठायुक्त पाहायला मिळतं. आता प्रश्न बघा, जांभी मृदेमध्ये कोणत्या पोषक तत्वाची कमतरता असते. आता जांभी मृदा म्हणजे लोह आणि अल्युमिनियम ऑक्साईडचे घटक जास्त आहे, हा जास्त असतं. तुम्हाला विचारले कमतरता म्हणजे कमी काय, म्हणजे पहिला पर्याय तर गेला. क्लोरीनचा तर संबंधच येत नाही, क्लोरीनमुळे हा ऑप्शन इलिमिनेट झाला. कॅल्शियम, मॅग्नेशियम असं तुम्हाला इथं दिलेलं आहे. आणि दुसरा ऑप्शन आहे नायट्रोजन, पोटॅश आणि फॉस्फरस असं तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. तर आता एक लक्षात ठेवा, पाऊस, जांभी मृदा कुठे आढळते, जिथं पाऊस जास्त आहे, जिथं जास्त पाऊस आहे. जास्त पावसामुळं त्या ठिकाणी जे अपक्षय होतं, खडकांचं अपक्षय होतं आणि त्याच्यामध्ये ही मृदा तयार होते. अपक्षय म्हणजे लिचिंग होतं, आणि तिथून ही मृदा काय होते, तयार होते. मग जास्त पाऊस असल्यामुळं जे नायट्रोजन, पोटॅश आणि फॉस्फरस ही तत्व त्यातली वाहून जातात ना, टिकून राहत नाहीत. म्हणून कोणत्या पोषक तत्वाची कमतरता असते, तर इथं तुम्हाला नायट्रोजन, पोटॅश आणि फॉस्फरस या पोषक तत्वाची कमतरता असते. जास्त काय असतं, लोह आणि अल्युमिनियमचं प्रमाण तुम्हाला याच्यामध्ये जास्त बघायला मिळेल. मग तुम्हाला असा प्रश्न विचारला, जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते. ऑप्शन एलिमिनेट करून तुम्ही उत्तर देऊ शकता. आपण तो घटक बघूया. प्रश्न बघा, महाराष्ट्रातील जांभी मृदा आढळणाऱ्या प्रमुख जिल्ह्यांचा योग्य गट कोणता. आता कोकणातील जिल्हे पुणे, सोलापूर, अहमदनगरमध्ये पर्जन्यमान कमी आहे. तुम्हाला नागपूर, अमरावती, यवतमाळ येणारच नाहीये. त्यानंतर बीड पर्जन्यमान कमी आहे, लातूर पर्जन्यमान कमी आहे. म्हणजे तुमचं करेक्ट आन्सर काय असणार आहे, कोकणातील जिल्हे, जिथं तुम्हाला सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये पाऊस जास्त पडतो, जांभी मृदा तुम्हाला जास्त पाहायला मिळते. कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिम भाग आहे, त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला जांभी मृदा खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. आणि इतर जिल्हे महत्वाचे आहेत रेगूर मृदेसाठी, कारण महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं क्षेत्र हे रेगूर मृदेनं व्यापलेलं आहे. मग तुम्हाला असं विचारलं, जांभी मृदा कोणत्या प्रकारच्या हवामान प्रदेशात प्रामुख्याने विकसित होते. प्रश्न बघूया आणि मग त्याच्यावरनं डिटेलमध्ये अनालिसिस करूया. प्रश्न बघा, महाराष्ट्रात जांभी मृदा कोणत्या प्रकारच्या हवामान प्रदेशात आढळते. कोरडे व उष्ण हवामान, थंड व कोरडे हवामान, उष्ण व दमट हवामान का समशीतोष्ण हवामान. आता जांभी मृदा तुम्हाला कसं, एक तर तुम्हाला त्या ठिकाणी काय पाहिजे, पर्जन्यमान जास्त पाहिजे. पर्जन्यमान जास्त पाहिजे म्हणजे हवामान उष्ण व दमट लागणार आहे. लक्षात ठेवा, हवामान कसं लागणार आहे, उष्ण व दमट, तरच तिथं पर्जन्यमान तुम्हाला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळेल. म्हणजे हॉट अँड ह्युमिड क्लायमेट. ओके, तर त्याच ठिकाणी मृदा जास्त तुम्हाला पाहायला मिळते. ठीक आहे. आणि मृदेमध्ये, जांभी मृदेमध्ये कशाचं, कोणत्या ऑक्साईडचं प्रमाण हे जास्त असतं असं विचारलं तर लोह ऑक्साईड आणि अल्युमिनियम ऑक्साईड यांचं प्रमाण तुम्हाला इथं जास्त बघायला मिळतं. जांभी मृदेमध्ये कोणत्या ऑक्साईडचं प्रमाण जास्त बघायला मिळतं, लोह ऑक्साईड आणि अल्युमिनियम ऑक्साईडचं प्रमाण जास्त बघायला मिळतं. म्हणजे प्रश्न कसाही विचारू द्या, तुम्हाला तिथं उत्तर देता आलं पाहिजे. बघूया पुढचा प्रश्न.
प्रश्न काय दिलाय बघा, त्याच्यावरून आपण सोडूया. महाराष्ट्रातल्या जांभी मृदेत कोणत्या खनिजाचं प्रमाण कमी असतं? लोह, अल्युमिनियम, सिलिका का टायटॅनियम? आता लक्षात घ्या, जांभी मृदा निर्मितीची प्रक्रिया खडकामधून तयार होते ना. मग खडकामधल्या जो सिलिका आहे ना, खडकाचं अपक्षय होऊन तयार होतो. मग ह्या अपक्षयामुळे पाऊस जास्त पडल्यामुळं खडकामधल्या सिलिकाचं प्रमाण हे काय होतं, कमी होतं ना खडकाचं. म्हणजे जांभी मृदा तयार होते खडकाचं निक्षलन झाल्यामुळं. मग त्याच्यामुळं खडकामधल्या ज्या सिलिकाचं प्रमाण कमी होतं. म्हणजे इथं उत्तर काय असणार आहे? सिलिकाचं. का? आता तुम्ही ऑप्शन लिमिट करा. मी काय म्हटलं होतं, जांभी मृदेमध्ये कोणत्या ऑक्साईडचं प्रमाण जास्त असतं? लोह ऑक्साईडचं प्रमाण जास्त असतं, अल्युमिनियम ऑक्साईडचं जास्त असतं. कमी कशात असणार आहे? सिलिकाचं या ठिकाणी नसेल तर ते नक्की करा. गुगल प्ले स्टोअरवरनं MPSC ट्रिक्स बाय अजय कुमार या नावानं आपलं ॲप्लिकेशन आहे, ते डाउनलोड करा. ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर आपला भारतीय राज्यघटनेचा कोर्स आहे. 550च्या वर प्रश्न आहेत, संदर्भाचे स्पष्टीकरण. 6 महिन्याचा कालावधी कोर्स आपला आलाय. टॉपिकनुसार प्रश्नोत्तरे सिरीज आपण त्यामध्ये कव्हर केलेली आहेत. तुम्ही किती लेक्चर किती वेळा पाहू शकता. आणि या कोर्सची किंमत फक्त 199 रुपये आहे, हे लक्षात घ्या. आणि हे ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करा गुगल प्ले स्टोअरवरनं, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्या लिंकवर क्लिक करून सुद्धा तुम्ही. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या किनारी गाळाच्या मृदेत कोणत्या पोषक तत्वाचं प्रमाण चांगलं आढळतं? आता महाराष्ट्रामध्ये जो किनारी गाळाची मृदा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कोणते पोषक तत्व, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश हे तर तुम्हाला कमतरता असू शकते तुम्हाला त्या ठिकाणी. पण जे सेंद्रिय पदार्थ आहेत किंवा सूक्ष्म पोषक तत्व आहेत यांचं प्रमाण हे किनारी गाळाच्या मृदेमध्ये तुम्हाला जास्त पाहायला मिळतं. कारण ही मृदा नदीच्या गाळापासून तयार झालेली आहे. आणि जर नदीच्या गाळापासून तयार झाली असेल तर त्या ठिकाणी सेंद्रिय पदार्थ आणि पोषक तत्वाचं प्रमाण जास्त असणार. नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश याची कमतरता असू शकते आणि त्यासाठी NPK खत आहेत. त्यामुळं हे पर्याय क्रमांक 4 हे तुमचं करेक्ट आन्सर आहे या ठिकाणी. त्यानंतर सिंपलचा घटक आहे तो म्हणजे महाराष्ट्रात जी तांबडी पिवळसर मृदा खूप कमी प्रमाणात पाहायला मिळते, तर ती कोणत्या ठिकाणी पाहायला मिळते? कोकण किनारपट्टीत जांभी मृदा पाहायला मिळते. ओके, पश्चिम महाराष्ट्र येणार नाही. दख्खनच्या पठारामध्ये रेगूर मृदा तुम्हाला तिथं पाहायला मिळते. याचा अर्थ इथं पर्याय क्रमांक 3 पूर्व विदर्भ आणि गडचिरोली सारख्या कमी पावसाच्या डोंगराळ प्रदेशामध्ये तांबडी व पिवळसर मृदा बघायला मिळते. म्हणजे पूर्व विदर्भ बघा, चंद्रपूर बघा, गडचिरोली बघा, भंडारा जिल्ह्यामध्ये बघा. कारण तिथं काय होणार आहे, ही तांबडी मृदा कशामुळे तयार होणार आहे? एक तर पाऊस कमी, पाऊस कसा आहे? कमी. ओके, आणि त्या ठिकाणी खडकाचं प्रमाण जास्त असतं. कोणत्या? ग्रॅनाइट किंवा ग्रॅनाइट या खडकाचं प्रमाण तिथं कमी असतं, प्रमाण जास्त असतं. आणि त्याच्यामुळं ही मृदा काय होते? तांबडी व पिवळसर म्हणून ओळखली जाते. तर याचं पर्याय क्रमांक 3 हे ऑप्शन इलिमिनेट करून सुद्धा तुम्ही उत्तर या ठिकाणी देऊ शकता. मग प्रश्न असा विचारला, ही जी तांबडी आणि पिवळसर मृदा आहे तर या मृदेचं मुख्य वैशिष्ट्य काय आहे ते आपण प्रश्नावरनं बघूया. प्रश्न काय होता? तांबडी व पिवळसर मृदेची मुख्य वैशिष्ट्ये कोणती आहेत? पाणी उच्च धरून ठेवण्याची क्षमता, चिकणमातीचा पोत, हे रेगूर मृदेचं वैशिष्ट्य आहे. हे कशाचं आहे? रेगूर मृदेचं वैशिष्ट्य आहे. कापसासाठी उपयुक्त, हे सुद्धा रेगूर मृदेचंच वैशिष्ट्य आहे. कशाचं? ओके, कमी सुपीकता, एक तर तांबडी पिवळसर मृदा कारण पर्जन्यमान कमी असतं. आम्लधर्मी, डेफिनेटली पोत हलका असतो. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 येणं. ओके, लक्षात आलं का? हा घटक इथं महत्वाचा आहे. उच्च सेंद्रिय पदार्थ आणि गाळाचं प्रमाण जास्त, हे गाळाच्या मृदेमध्ये येतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. म्हणजे इथं तुम्ही ऑप्शन इलिमिनेट करून सुद्धा घटक बघू शकता. ठीक आहे, तर यावरून तुम्हाला कसे प्रश्न विचारू द्या, उत्तर देता येईल. आता या तांबड्या व पिवळसर मृदेमध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते किंवा त्याच्यामध्ये कोणत्या पोषक तत्वाची कमतरता असते तो घटक बघूया. प्रश्न बघा, तांबडी व पिवळसर मृदेमध्ये कोणत्या पोषक तत्वाची कमतरता असते? आता पाऊस कमी आहे, मग कोणत्या पोषक तत्वाची कमतरता असणार आहे याच्यामध्ये? आता इथं ऑप्शन बघा, ऑप्शन मध्ये बघितल्यानंतर लक्षात येईल. लोह आणि अल्युमिनियम कशामध्ये जास्त असतं? जांभी मृदेमध्ये. ओके, ह्याच्यामध्ये आता पोषक तत्वाची कमतरता असणार आहे नायट्रोजन, फॉस्फरस आणि ह्युमस. हे तर तुम्हाला बघायला मिळेल. कारण हे जिल्हे कोणते येणार आहेत? तांबडी आणि पिवळसर मृदा म्हणतोय ना, मग तुम्हाला जिल्हे कोणते येणार आहेत? चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, पूर्व विदर्भातले जिल्हे येणार आहेत. नाही तर चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा हे पूर्व विदर्भातले जिल्हे तुम्हाला इथं बघायला मिळणार आहेत. स्फटिकी खडक तिथं जास्त आहेत, कमी पावसाचं प्रमाण आहे, म्हणजे तांबडी व पिवळसर मृदा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया.
प्रश्नच त्याच्यावर आहे की तांबडी व पिवळसर मृदा कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते. मी आताच तुम्हाला सांगितलं होतं, चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा हे जिल्हे. सिंधुदुर्ग, रत्नागिरीमध्ये जांभी मृदा तुम्हाला पाहायला मिळेल, जांभी मृदा. सोलापूर, अहमदनगरमध्ये रेगूर मृदा थोड्या प्रमाणात पाहायला मिळेल. पुणे, नाशिक पण रेगूर मृदामध्येच येतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न काय दिलाय बघा. प्रश्न दिलाय तुम्हाला, महाराष्ट्रातल्या कोणत्या मृदा प्रकारात पाण्याची निचरा क्षमता म्हणजे ड्रेनेज कॅपॅसिटी ही सर्वाधिक असते. पाण्याचा निचरा कशामध्ये जास्त होतो की ज्या मृदेमध्ये पावसाचं प्रमाण जास्त असतं अशा प्रकारची मृदा म्हणजे रेगूर मृदा नाही ना. याचं उत्तर आहे ना जांभी मृदा. पावसाच्या जास्त ह्याच्यामध्ये असते ना, त्याच्यामुळं निचरा होऊन पाणी सहज मुरून जातं या मृदेमध्ये. ओके, म्हणून तरी जास्त सुपीक तुम्हाला पाहायला मिळत नाही ना, पाणी मुरून जातं लगेच. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 3 हे तुमचं करेक्ट आन्सर असणार. तर या घटकामध्ये महाराष्ट्रातल्या मृदा जो घटक आहे त्यातला महत्वाचा रेगूर आणि जांभी मृदा आहे. बाकी गाळाची मृदा आणि तांबडी आणि पिवळसर मृदा याच्यावर थोडंसं वेटेज आहे. पण आपण प्रश्न आणि त्याचं अनालिसिस असं विस्तृतपणे घेतलेलं आहे. आय होप हा घटक तुम्हाला लक्षात आला असेल.